असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. रडले तेव्हा अजितदादांनी टीका केली होती, रडून भावनिक राजकारण असं जमत नाही, पण आज उदयनराजे दोनदा रडले पंकजा मुंडेंच्या सभेत. आता कसं आहे, मी रडण्याचं कारण म्हणजे मी भावनिक झालो. साहेबांनी जी गोष्ट मला सांगितली होती ती मला जेव्हा आठवली, ती गोष्ट आठवल्यानंतर मला थोडंसं मन भावनिक झालंय. त्याच्यावर दादा बोलले. खरं तर आज मला असं तुमच्याकडनंच कळतंय की उदयनराजे साहेब तिथं भावनिक झाले होते. आता साताऱ्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं, तिथलं लोकांनी इलेक्शन ताब्यात घेतलं होतं आणि कुठं ना कुठं त्यांना सुद्धा अंदाज तिथं आला असावा की या इलेक्शनमध्ये रिझल्ट काय लागणार आहे. काय विषयामध्ये ते भावनिक झाले हे मला सांगता येणार नाही, पण जर तुम्ही बघितलं जे कोणी आता भाजपबरोबर गेलेले आहेत त्यांची परिस्थिती फार वेगळी. लोक त्यांना नाकारत आहे. त्यामुळे दादा स्वतः ईडीने जेव्हा त्यांच्यावर कारवाई केली होती तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ते पाणी नव्हतं, नाही तर ते भावनिक झाले नाही. आणि आज तुम्ही नाटक करता, याच्यावरनं कुठेतरी दुटप्पी भूमिका आपल्याला कळते. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.